एक महत्त्वाची बातमी आहे। सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीतून पैसे चोरी झालेले आहेत आणि या प्रकरणामध्ये 6 जणांना अटक करण्यात आली आहे। मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणी दरम्यान चोरीचे पुरावे समोर आले। पोलिसांनी लगेचच कारवाई केली। मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेट्या वरच्या मजल्यावर नेत असताना कर्मचारी त्या उलट्या करून तसंच बोटांच्या माध्यमातून नोटा बाहेर काढत असल्याचं समोर आलंय। दानपेट्या लिफ्टमधून नेल्या जात असताना तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा गैरफायदा घेतला जात होता। लिफ्टमध्ये देखील चोरी होत असल्याचा पोलिसांना संशय आहे। आतापर्यंत 60,000ची रोकड पोलिसांनी जप्त केलेली आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी आपण अधिक बोलूया। सुस्मिता, अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे। नक्कीच आपण बघतोय सिद्धिविनायक न्यासाच्या परिसरामध्ये ही अशा पद्धतीची चोरी करताना काही कर्मचारी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। गेले अनेक दिवस अनेक महिने अशा पद्धतीने ही चोरी सुरू असल्याचा संशय सुद्धा न्यासातील काही सदस्यांनी व्यक्त केलेला आहे। मुळातच या सगळ्या प्रकाराचे पुरावे हे आता हळूहळू जमा करण्यात येत आहेत। ज्या ठिकाणी कॅमेरे नव्हते अशा भागांमध्ये ज्या वेळेला अर्थात पायऱ्यांवरतून ज्या वेळेला या दानपेट्या नेण्यात यायच्या त्यावेळेला ही चोरी होत असताना पाहायला मिळते। सध्या पोलिसांनी 6 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। तब्बल 22 दिवसांचं रेकॉर्डिंग हे पाहण्यात आलं आणि त्यानंतर या संपूर्ण चोरीच्या मागचा सूत्रधार कोण आहे, कशा पद्धतीने ही चोरी सुरू होती, भाविकांनी भक्तांनी दिलेलं दान कशा पद्धतीनं मंदिरातीलच काही कर्मचारी लंपास करत होते, चोरत होते, या अशा अनेक गोष्टी आता हळूहळू समोर येताना पाहायला मिळतात। आणि म्हणूनच आता आपण बघतोय तब्बल 60,000 रुपयाची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे। न्यासाकडनं याबाबत अधिकृत अशी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, परंतु पोलीस तपासात अनेक पुरावे हे सादर केले जातात आणि त्यातनंच ही चोरी उघड झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्की सुस्मिता, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल।